कढईत भरपूर तेल असेल ना तर हाय फ्लेमवर ठेवायचं, आणि नसेल तर मग थोडंसं लो फ्लेमवरच, नाहीतर लगेच पुरी काय होती, करपती. आणि अजून तर नाही गरज लागली पुरीची, वरतून बघू. सो मी आज बनवणार आहे पालक पुऱ्या. तर एकदम मस्त आणि एकदम टेस्टी लागणाऱ्या आहेत. तर त्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. हाय, हॅलो, नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. सो आता काही कामं आवरलीत, आज कपडे ते पटकन धुवून टाकलेत, आणि आज बनवणार आहे मी पालक पुऱ्या. तर त्याच्यासाठीच एक पिशवी घेतली, कारण मला दही आणायचं आहे आणि हिरव्या मिरच्या पण आणायच्यात. म्हटलं अगोदर ह्याला शाळेत सोडते आणि मग नंतर जाता जाता घेणार आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. थोडा पाऊस चालू झाला. चल, मी छत्री घेतली आहे, पण छत्री काढायची गरज नाही, थोडा येतो अगदी लागते. चॉकलेट आता येताना, आत्ता नाही घेतली, तुला येताना घेतली. चल, सो आत्ता रुद्राशला शाळेत सोडलं आणि येताना आणलं मी दही आणि हिरव्या मिरच्या थोड्याशा होत्या, पुरल्या नसत्या म्हणून थोड्याशा हिरव्या मिरच्या पण आणल्या. तर आत्ता बनवणार आहे मी पुऱ्या, पालकाच्या पुऱ्या. आणि मला ना अशी मिरची ना खूप जास्त आवडते, तळून खायला खूप भारी लागते. तर थोड्याच आणल्या, आणि दही आता मी फ्रीजमध्ये ठेवते. म्हणजे माझा आवरूस तर गार होईल. आता घेतली मी पालकाची भाजी. तर ही काल दारावरच आलती, तेव्हाच मेथी, पालक आणि कोथिंबीर वगैरे घेतली होती. तर आता मी काय करते, ह्याला थोडा वेळ पाण्यात ठेवते, म्हणजे आता भांडे वगैरे लावूपर्यंत मस्त छान. मोठी एक पेंडी आहे. तर म्हटलं चला आता भाजी बनवायची होती, पण ना पुऱ्यांना आता खूप दिवस झाला मी पुऱ्या बनवल्या नाहीत, आणि आम्हाला पुऱ्यांना खूप जास्त आवडतात, म्हणजे कोणत्या पण असं कोथिंबीर पुऱ्या, मेथीच्या, पालकाच्या. तर म्हटलं चला आज मस्त तर आत्ता ह्याच्यामध्ये पातेल्यामध्ये ठेवलं होतं मी. आता टोपल्यामध्ये थोडा वेळ आपण ह्याला भिजू घालूया, म्हणजे पाण्यात ठेवलं ना ह्याची माती वगैरे असते ना ही सगळी निघून जाते. तर आता मी ह्याला पाण्यामध्ये ठेवते. आणि आता भाज्या वगैरे निवडून ठेवल्या ना, तर मग जास्त काही वेळ नाही लागत आहे. तर भांडे लावून घेते. आता वरण भात आणि वरण भात पण शिजला आहे. तर चला वरण भात पण काढून घेते. वाटल्यास तर वरणाला थोडीशी फोडणी घालून आज सकाळीच वरण भात लावलं होतं, म्हणजे जास्त आज सकाळी जास्त काम नव्हतं, फक्त रुद्रांशला शाळेत टिफिनला द्यायचं तेवढ्याच फक्त पोळ्या बनवल्या आणि वरण भात लावला. तर आता मी म्हटलं की पुऱ्या तर सकाळी होणार पण नाहीत, आणि हिरवी मिरची ते पण नव्हतं, तर म्हणून म्हटलं की आता त्याला स्कूलमध्ये सोडून आल्याच्या नंतर बनवायला घेऊया. पण आणायचं होतं, पण माझ्या लक्षातच नाही, कारण की शाळेच्या जवळच म्हणजे थोडीशी भाज्या वगैरे ठेवतात, थोड्याच होत्या, पण आलं होतं माझ्या लक्षात. आमचा एकदा झालाय चहा, दुसरी वेळेस
फक्त मी तर ना जास्त करून म्हणजे आलं लवंग वगैरे अशी टाकते, त्याच्यामुळे मी थोडंसं म्हणजे चहा घेते, कारण की घशाला थोडासा आराम वाटतो. नाहीतर मला पण म्हणजे जास्त एवढं नाही वाटतं, फक्त आल्याने घसा वगैरे जास्त दुखत नाही म्हणून. तर चला चहा घेते अगोदर, नंतर भाजी वगैरे स्वच्छ धुवून घेतली, थोडा वेळ पाण्यात ठेवली होती तर मस्त माती वगैरे सगळी निघती, आणि 2-3 पाण्याने पण छान धुवून घेतली. तर आता ह्याला कट करायची, आणि काय काय साहित्य लागणार आहे पुरी बनवायला तर ते पण घेऊयात. तर आता आपण मिक्सरला पालक लावला ना, तशा पण पुऱ्या बनवू शकतो आणि अशा पण पुऱ्या बनवू शकतो. तर मी आता कट करूनच बनवणार आहे. फक्त काय करायचं त्याला कट करताना एकदम बारीक कट करायची, म्हणजे जेवढं पण बारीक कट करतो ना तेवढी बारीक कट करायची. आणि ह्या पानाची दांडी असते ना, तर ही शक्यतो घ्यायची नाही. आता काही पानाला थोडंसं जाड आहे बघा, म्हणजे काय होतं की ती पुरी वगैरे लाटताना ना पुरी फाटते आणि मग ती पुरी फुगत राहिल्यावरती. चला मी अगोदर भाजी कट करून घेते. अजून मला हिरवी मिरची, लसूण वगैरे मिक्सरला लावून घ्यायचं. तर एवढा बारीक झाला आहे. अजून आपण कणिक वगैरे भिजताना ना म्हणजे होतो अजून, म्हणजे जास्त बारीक होतो. तर आत्ता मी ज्याच्यामध्ये पीठ मला भिजवायला घ्यायचं आहे ना, तर त्याच्यामध्ये हा पालक आहे सगळा काढून घेते. 2 वेळेस कट केला, असं होईल तेवढा एकदम बारीक, पण माझ्याकडनं जास्त नाही बारीक झाला. तर चला आता काढून घेते. आता मी पुऱ्या ह्याच्यामध्ये पुऱ्याची कणिक आहे ते ह्याच्यामध्ये भिजवणार आहे. तर कधी पण काय करायचं आपल्याला अगोदरच ह्याच्यामध्ये सगळं साहित्य आहे ते काढून घ्यायचं आहे, आणि पीठ आहे ना ते नंतर म्हणजे लागल तसं आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. होऊ शकतं ह्याच्या पालकामध्ये खूप जास्त पाणी आहे, त्याच्यामुळं कणिक आता मला ही जास्त वेळ भिजून पण नाही ठेवायची. फक्त कणिक भिजली म्हणजे भिजून झाली की लगेच आपल्याला तेल ठेवायचं गरम करायला. आणि आपल्याला मेथीच्या परत कोथिंबीरीच्या वगैरे करायच्या असते ना, तर त्याला आपण बराच वेळ भिजू घातलं ना पीठ, म्हणजे आता चपात्या करायचं असलं कसं आपण कधी कधी 10-15 मिनिटं वगैरे भिजवून ठेवतो, तसं भिजवून ठेवलं तरी चालते. आणि पीठ भिजवताना एकदम घट्ट भिजवायचं. पातळ भिजवलं तर पुरी लाटत पण नाही व्यवस्थित, आणि फुगत खूप जास्त पण साहित्य नाही वापरत आहे. तर ह्याच्यासाठी घेतलेलं आहे मी लसूण, हा निवडून ठेवला आहे सकाळी, आणि हिरवी मिरची. तर आता हिरवी मिरची आपण धुवून घेऊया. जेवढी साध्या सिंपल करू ना तेवढा टेस्टी लागतात, आणि असे खूप जास्त पण मसाले ॲड केले ना तरी पण म्हणजे एवढं टेस्टी नाही लागत. त्याच्यामुळे मी फक्त भजी बनवायची असेल तर रवा टाकत असते, नाहीतर मग पुऱ्या जर बनवायच्या असेल ना तर सिंपल फक्त हिरवी मिरची, थोडीशी हिरवी मिरची लसूण थोडंसं जास्त टाकते, आणि हळद मीठ ठेवलं. ह्याच्यामध्ये पण मी सकाळी ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वगैरे काढून ठेवले. आता लगेच हिरवी मिरची आहे कट करून टाकून 2-3 तुकडे करून टाकले ना तर लवकर बारीक होते. थोडीशी मी हिरवी मिरची जास्तच टाकते, म्हणजे थोडंसं तिखट, आणि दह्यासोबत खायचं म्हटलं तर थोडंसं तिखट छान लागतं. वरणासोबत पण खातात, म्हणजे एकदम साधं पिवळं वरण असतं ना आपण कुकरला लावलेलं तशी पण खातात, पण आम्हाला दह्यासोबत जास्त आवडते. आणि आता ना मी ह्या 3-4 कांड्या घातल्या, तर कमीत कमी 2 कांड्या लसूण ह्याच्यामध्ये टाकते. आता मिक्सरला लावून घेते. मी ह्याच्यामध्ये ना मीठ पण नाही टाकलं, कारण की आत्ता मी ह्याच्यामध्ये जर मीठ टाकलं तर मला पीठ भिजवताना अंदाज येणार नाही, कमी जास्त, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मीठ नाही टाकत. थोडंसं पाणी ॲड करते, अगदी थोडंसं, म्हणजे मिरची आहे ती बारीक आहे. मस्त छान निघली, पाणी टाकलं ना पूर्ण मिरची आहे ती बारीक झाली मस्त. तर चला आता पीठ भिजवायला घेऊया.
आपल्याला ह्याच्यामध्ये ना हे फक्त पालकाची भाजी आहे, तर ह्याच्यात आपली टाकून घेऊयात हिरवी मिरची लसूणची पेस्ट. मी अगदी थोडं त्याच्यामध्ये पाणी टाकते. आता मी ह्याच्यामध्ये टाकते हळद आणि चवीप्रमाणे मीठ. मी 1 चमचा टाकते मला वाटते, आणि अजून थोडंसं म्हणजे 1.5 चमचा मीठ टाकले. आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे कोणी कोणी टाकतं कोणी कोणी नाही टाकत, पण मी टाकते, मला खूप जास्त आवडतं. तर हे आहे बेसन पीठ डाळीचं. तर साधारण आपल्याला ना 1 वाटीच्या अंदाजाने मी पीठ टाकते ह्याच्यामध्ये, आणि जेवढं आता लागणार आहे ना तेवढं आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं. म्हणजे तुम्हाला जास्त करायचं असो कमी करायचं असो त्याच्या अंदाजाने, पण कमीत कमी 1 वाटी तरी, छोटी वाटी 1 वाटी डाळीचं पीठ टाकायचं. कोणी कोणी रवा पण टाकतं, पण मला रवा जास्त नाही आवडत आहे म्हणून मी रवा नाही टाकत आहे. आता डाळीचं पीठ टाकले, गव्हाचं पीठ. तर आता ह्या भाजीमध्ये जेवढं पीठ बसेल ना तर तेवढं आपल्याला पीठ घ्यायचं आहे. म्हणजे आपण वरतून पण पीठ भिजवताना थोडं थोडं घेतलं तरी चालतं, कारण की खूप जास्त पातळ होती. त्याच्यासाठी कधी पण अगोदर भाजी वगैरे टाकून घ्यायची आणि त्याच्यावरतून पीठ चाळून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला अंदाज येतो किती पीठ लागेल काय ते. तर बघू शकता एवढं पीठ घेतलेलं आहे मी. आता ह्याच्यामध्ये मी सगळं साहित्य ॲड केलं आहे. आता आपल्याला हे छान भिजवून घ्यायचं आहे, आणि मला वाटते की आता मी हे पीठ घेतलं आहे ना गव्हाचं, तर आता आपल्याला जेवढं अजून लागेल ना तेवढं आता फक्त गव्हाचं पीठ घ्यायचं, डाळीचं पीठ वगैरे काही. तर आता मी पीठ भिजवून घेते. अजून तर नाही गरज लागली पीठ घ्यायची, वरतून बघू. आणि जर वाटत असेल म्हणजे लाल तिखट तर थोडं टाकलं तरी चालते, पण मी नाही टाकलं. म्हणजे मला जर वाटलं ना की हिरवी मिरची आता 2-3 होत्या हिरव्या मिरच्या, पण म्हटलं की याला पुरणार नाही म्हणून मी आणल्या, आणि तेवढ्या आता 2-3च मिरच्या असत्या. आणि जर म्हणजे पुरल्या नसताना ह्याला की वाटलं असतं की ते तिखट कमी आहे तर मग थोडंसं मी लाल तिखट टाकलं असतं. पण आता ह्याच्यामध्ये भरपूर हिरवी मिरची वगैरे टाकली तर नाही गरज आहे. थोडंसं बघू शकता पातळ झालं आहे पीठ. आता थोडंसं ह्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ घेते आणि लागणार आहे गव्हाचं पीठ. खूप बघू शकता पातळ झालं आहे. अशा एवढ्या पातळ ह्याच्या पुऱ्या लाटता नाही येते, आणि भाजी पण भरपूर आहे. तर अजून आपण ह्याच्यामध्ये ना थोडंसं पीठ ॲड करूयात आणि घट्टसर पीठ भिजवून घेऊयात. तर बघू शकता पीठ आहे का एकदम मस्त. आता मी छान भिजवून घेतले. भरपूर पीठ ह्याच्यात परत ॲड करावं लागलं मला, आणि आत्ता पुरी लाटताना ज्यात आपल्याला पीठ लागणार आहे ना तर ते मी घेते आणि लगेच आता तेल ठेवूयात गरम करायला. आणि पालकाच्या पुऱ्याला थोडंसं पीठ ना जास्तच लागतं, ते लगेच पातळ होऊन जातं. जसं जसं आपण लाटू ना तसं लगेच पातळ व्हायला लागतं. मोठ्या कढईत घेतले तळायला. तर आता आपण तेल ह्याच्यात टाकायचं. पहिलं काय व्हायचं मी खूप जास्त तेल टाकायची, पण आता नाही, आता फक्त थोडंच तेल टाकते. कारण की म्हणतात की एकदा तळलेलं तेल जास्त वेळ वापरू नये, जेवढं पुऱ्याला लागलं ना, आणि थोडंफार उरेल जास्त नाही उरणार त्याच्या अंदाजाने थोडंसं तेल टाकले. तर आता तेल मस्त गरम झाले, पुऱ्या लाटायला घेऊन, आणि मी थोडं तेल ठेवले ना त्याच्यामुळं लगेच गरम झाले. आणि जास्त जर तेल ठेवलं ना तर मग वेळ लागतो थोडंसं गरम व्हायला. तर आता पुऱ्या आहेत त्याला लाटून घेऊन बघू शकता लगेच पीठ आहे ना थोड्या वेळात असं पातळ व्हायला लागतं, म्हणून कधी पण लगेच पीठ भिजवलं की लगेच पुऱ्या आहेत लाटायला घ्यायच्या. नाहीतर आपण आता हे उगाच असं 10-15 मिनटं जर ठेवलं ना तर खूप पातळ पीठ होते. आता लहान मोठी, मी तर जास्त मोठ्यालाच लाटत असते, खूप लहान नाही लाटत. झाली जरा थोडी लहान. आता पिठ्याला थोडंसं जास्तच लागतं कारण की पातळ त्याच्यामुळे. पहिली पुरी टाकल्याच फुगली.
बघू शकता मस्त छान फुगली आहे आणि कलर पण एवढा मस्त आला. आता मी गार झाला दाखवते कारण की खूप गरम आहे. बघू शकता एकदम पूर्ण फुगली. आता बाकीच्या पुऱ्या आहेत ना त्या पण लाटून घेते कारण की आपला व्हिडिओ खूप मोठा होतो. मी पूर्ण रेसिपी वगैरे असेल ना तर पूर्ण डिटेलमध्ये सांगते की काय काय टाकायचं, कशा बनवायच्या, आणि असा खूप स्पीडमध्ये पण एडिटिंग करताना नाही करत आहे. त्याच्यामुळे थोडेसे व्हिडिओ माझे मोठाले असत आहेत, पण एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण म्हणजे रेसिपी वगैरे नवीन असेल तर लगेच समजून जाते की कशी बनवायची काय ते. सो पालकाची पुरी आहे ना त्याला थोडंसं पीठ जास्त लागतं. फक्त आपल्याला अशी हलक्या हाताने लाटून घ्यायची आणि खूप जास्त पातळ पण नाही करायची. खूप जास्त पातळ केली ना तर मग फुगत पण नाही आणि व्यवस्थित नाही होते. तर बघू शकता एकदम हलक्या हाताने लाटून घेतली. आता तेल पण गरम झाले. आता आपण टाकून घेऊया. थोडं तेल आहे ना त्याच्यामुळे तेल खूप लवकर गरम होतं आणि कढईमध्ये भरपूर तेल असेल ना तर मग लवकर नाही गरम होत. बघू शकता एकदम मस्त छान फुगली. आता मी गॅस आहे ना तो मिडियमच ठेवला आहे, हाय फ्लेमवरती नाही ठेवला. कारण की तेल म्हणजे असं कढईत भरपूर तेल असेल ना तर हाय फ्लेमवर ठेवायचं आणि नसेल तर मग थोडंसं लो फ्लेमवरच. नाहीतर लगेच पुरी काय होती करपती आणि छान फुगत नाही. मस्त छान फुगली. आता आपण हे काढून घेऊयात. बघू शकता बघू शकता पुऱ्या आहेत. थोड्याशा मी काही लहान काही केल्या, काही थोड्याशा मग मोठ्याला केल्या. वेळ लागत होता कारण की आत्ता शाळेचा पण टायमिंग झाला आहे, मला त्याला घेऊन यायचं आहे. तर बघू शकता एकदम सगळे पुऱ्या आहेत ना त्या मस्त फुगल्यात आणि आता थोडा वेळ झाला आहे तर थोड्याशा मऊ झाल्यात मस्त एकदम छान. सो बघू शकता पुऱ्या वगैरे झाल्यात. अजून माझे भांडे वगैरे आहेत ना ते घासायचे राहिले आणि एकदम सगळी पुरी आहे ना एकदम मस्त छान फुगली मस्त झाल्या. बघू शकता एकदम छान. तर आत्ता रुद्रांशला शाळेचा टायमिंग झाला आहे, त्याच्या शाळा सुटायला लागता तर मी त्याला तर घेऊन येते. तर तुम्हाला नाही पालक पुऱ्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर चला मी अगोदर त्याला घेऊन येते शाळेतनं.